नमस्ते, मी रमेश मुकादम. गोमूत्राने मंचाचे शुद्धीकरण केले, आता जाती मानसिकतेचे शुद्धीकरण कधी? आशियाचं वृत्त सम्राट, वृत्तरत्न सम्राट यामध्ये आलेलं आहे. आणि अनिल वैद्य माजी न्यायमूर्ती आहे, त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. काय ही घटना बघा. 8 ऑगस्ट 2026 रोजी उत्तराखंडमधील हल्दानी येथील रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांची सभा झाली. त्यानंतर त्या ठिकाणी कथित शुद्धीकरण विधी करण्यात आल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. खरगे यांनी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करून या घटनेमुळे आपल्याला अस्पृश्यतेची वेदना झाल्याचे सांगितले. सरकारकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. येथे प्रश्न केवळ मल्लिकार्जुन खरगे यांचा नाही, प्रश्न आहे भारतीय संविधानाने स्वीकारलेला समतेचा. एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीनंतर एखाद्या सार्वजनिक जागेचे शुद्धीकरण करण्याची मानसिकता जर जातीय कारणाशी जोडली जात असेल तर आपण स्वतःला आधुनिक राष्ट्र म्हणायचे तरी कसे? हा प्रकार कोणत्याही व्यक्तीने, कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्याही संघटनेने केलेला असेल तरी त्याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. कारण संविधानकार कोणत्याही पक्षाचे नाहीत, संविधान कोणत्याही जातीचे नाही, संविधानात कोणत्याही धर्माचे नाही. संविधान भारतातील प्रत्येक नागरिकाचे आहे. मग समता कुठे आहे? आपण म्हणतो भारताने अस्पृश्यता नष्ट केली, पण अस्पृश्यता केवळ कायद्यातून नष्ट होते का? अस्पृश्यता केवळ विहिरीवर पाणी भरून न देण्याची गोष्ट नाही. एखाद्याला स्पर्श केल्याने जागा अपवित्र होते. एखाद्याच्या उपस्थितीने जागेचे शुद्धीकरण करावे लागते. अशा मानसिकता असेल तर अस्पृश्यतेचा विचार अजून जिवंत आहे असे म्हणावे लागेल. कायदा पुढे गेला पण मन मागेच राहिले तर समाजाची खरी प्रगती कशी होणार? संविधानाचा वैज्ञानिक दृष्टिकोन कुठे गेला? भारतीय संविधानाच्या कलम 51 मध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चौकस वृत्ती व सुधारणेची भावना विकसित करण्याचे नमूद केलेले आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक धार्मिक श्रद्धा बेकायदेशीर आहे. भारताचे संविधान धार्मिक स्वातंत्र्यालाही संरक्षण देते, पण धार्मिक स्वातंत्र्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यामधील सीमारेषा समजून घेतल्या जात नाही. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा एखाद्या व्यक्तीला जात, जन्म आणि सामाजिक ओळखीच्या आधारावर अपवित्र समजले जाते. गोमूत्र, हवन किंवा कोणत्याही धार्मिक विधी एखाद्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग असू शकतो, परंतु त्याचा उपयोग एखाद्या व्यक्तीच्या जातीय अवमानाचे प्रतीक म्हणून केला जात असेल तर त्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची खरी कसोटी आहे. आधुनिक राष्ट्र होण्यासाठी फक्त तंत्रज्ञान पुरेसे नाही. आज आपण चंद्रावर पोहोचतो, उपग्रह अवकाशात पाठवतो, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतो, डिजिटल अर्थव्यवस्था उभी करतो, जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेची स्पर्धा करण्याचे स्वप्न पाहतो. पण त्याच वेळी एखाद्या माणसाच्या जन्मामुळे तो अपवित्र होऊ शकतो अशी मानसिकता जर कुठे जिवंत असेल तर आपली वैज्ञानिक प्रगती आणि सामाजिक प्रगती याच्यातील अंतर आपल्याला मान्यच करावे लागेल. रस्ते, पूल, मोबाईल, इंटरनेट आणि अंतराळ यामुळे देश आधुनिक होत नाही. माणसाच्या मनातील भेदभाव कमी झाला, तर्कशक्ती वाढली आणि प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा मान्य झाली तरच देश खऱ्या अर्थाने आधुनिक होतो. सरकारने काय करावे? या घटनेचे कोणी दोषी आहे हे तपासणे ही सरकारची जबाबदारी आहे. आरोप खरे असतील तर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे आणि आरोप चुकीचे असतील तर ते स्पष्ट झाले पाहिजे. पण सरकारची जबाबदारी केवळ एका घटनेपुरती मर्यादित नसावी. शाळांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे, जातीय भेदभाव विरुद्ध संवेदनशीलता निर्माण करणे, संविधानिक मूल्याचे शिक्षण देणे आणि सार्वजनिक जीवनात समता व बंधुतेचे सांस्कृतिक मजबूतीकरण करणे आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न काय होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ राजकीय स्वातंत्र्य नको,
त्यांना सामाजिक स्वातंत्र्य हवे होते, त्यांना तशी भारतभूमी हवी होती जिथे माणसाची किंवा त्याच्या जन्मावर ठरणार नाही, जिथे कोणालाही अस्पृश्यता मानले जाणार नाही, जिथे व्यक्तीची प्रतिष्ठा तिच्या जातीपेक्षा मोठी असेल. आणि म्हणून आजचा प्रश्न अत्यंत साधा आहे. आपण बाबासाहेबांचे संविधान स्वीकारले, पण बाबासाहेबांची समतेची मानसिकता स्वीकारली का? हल्द्वानीतील कथित शुद्धीकरण प्रकरण हे केवळ राजकीय नेत्याचा मान म्हणून पाहणे पुरेसे नाही, ते भारतीय समाजाच्या मानसिक आरोग्याचे परीक्षण करणारे प्रकरण म्हणून पाहिले पाहिजे. जर हा प्रकार जातीय पूर्वग्रहातून झाला असेल तर तो केवळ एका व्यक्तीचा अपमान नाही, तो संविधानाच्या समतेच्या मूल्यांना दिलेले आव्हान आहे. म्हणून आज विचारण्याची वेळ आली आहे की कुठे गेली समता, कुठे गेले वैज्ञानिक दृष्टिकोन, कुठे गेला मानवतावाद, कुठे गेला बंधुता. संविधानाची प्रत हातात घेणे सोपं आहे, पण संविधान मनात घेणे कठीण आहे. भारताच्या खऱ्या अर्थानं आधुनिक राष्ट्र बनवायचे असेल तर विज्ञानाच्या प्रयोगशाळेबरोबर मनुष्याच्या मनातील जाती भिंती पाडाव्या लागतील. कारण चंद्रावर पोचलेला भारत जर माणसाच्या जातीमुळे एखादी जागा अपवित्र मानत असेल तर आपली वैज्ञानिक प्रगती मोठी असली तरी सामाजिक प्रगती अजून अपुरी आहे. असं आता निवड आपली आहे. आपल्याला आधुनिक भारतीय हवा की आधुनिक तंत्रज्ञानाचं जुनाट मानसिकतेचा जपणारा भारत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले, आता संविधानातील मूल्यांची जगण्याची जबाबदारी आपली. माझा या समताद्रोह करणारा प्रश्न आहे की तुम्ही गोमूत्राने मनसाचे शुद्धीकरण केले, आता तुमच्या जातीय मानसिक शुद्धीकरण कधी होणार, शुद्धीकरण कधी करणार? हा एक सवाल आहे आणि गंभीर प्रश्न आहे. हा सवाल विचारून सर्वसामान्य माणसाला एक विचार करण्यालायक गोष्ट आहे. माणसाची मानसिकता बदलणे गरजेचं आहे. उच्चवर्गीय जमात अजून मानसिकता बदलत नाही, या देशाला दिलेले संविधान अजून मानत नाही. असं असताना संविधानावर ठेवण्यात आलेल्या राखीव जागांना हा समाज विरोध करतो आहे. न्यायालयामध्ये प्रकरण त्या पद्धतीने होत नाही, जातीय जनगणना होत नाही. गरिबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचंच धोरण अशा प्रकारे जर ठेवायचं असेल तर ही लोकशाहीमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळत उपयोग काय, हा प्रश्न आहे. ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे आणि मानसिकता कुठेतरी बदलण्यासाठी सरकारनं देखील प्रयत्न करावे. बघूया आता या दृष्टीनं काय भूमिका घेते, सखोल चौकशीनंतर काय निघून येतं. पण या संदर्भात आपली भूमिका काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.